कोंबडी शेतात गेल्याच्या कारणावरून आरोपींनी पती पत्नीला शिवीगाळ करत लाकडी काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच कुऱ्हाड मारून जखमी केले। ही घटना राहुरी तालुक्यातील कोळेवाडी येथे दिनांक 12 मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली। संगीता राजेंद्र कोरडे वय 35 वर्ष या राहुरी तालुक्यातील कोळेवाडी म्हैसगाव येथे राहवायास असून त्यांचा भाया दत्तू दामोदर कोरडे हा त्यांच्या कुटुंबासह शेजारीच राहवायास आहे। दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास संगीता कोरडे यांची कोंबडी दत्तू कोरडे यांच्या शेतात गेली होती, तेव्हा दोघात किरकोळ बाचाबाची झाली होती। रात्री 9:30 वाजे दरम्यान संगीता कोरडे व त्यांचे पती राजेंद्र कोरडे हे त्यांच्या घरासमोर बोलत बसले होते। त्यावेळी तेथे आरोपी आले आणि सायंकाळी झालेल्या बाचाबाचीच्या कारणावरून म्हणाले की तुम्हाला जास्त झाले काय। तेव्हा पती पत्नी समजावून सांगत असताना आरोपींनी दोघा पण पती पत्नीला शिवीगाळ करत लाकडी काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच कुऱ्हाड मारून जखमी केले। तसेच तुम्ही माझ्या नादी लागले तर तुम्हाला तसेच तुमच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे ठार मारून टाकीन अशी धमकी दिली। घटनेनंतर संगीता राजेंद्र कोरडे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यानुसार आरोपी दत्तू दामोदर कोरडे, किरण दत्तू कोरडे, उषा दत्तू कोरडे, भाऊसाहेब कांबळे सर्व राहणार कोळेवाडी तालुका राहुरी या 4 जणांवर शिवीगाळ, मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। सतीश फुलसौंदर सह राजेंद्र मसे, MS न्यूज 15। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।